तर जे महाराष्ट्र भावानं आज सकाळी लवकरच मी चाललो टायपिंगला आणि महेश मला गावापर्यंत सोडणार आहे, कारण तिथून दुसऱ्या गाडीवर जायचं आहे. आणि आज थंडी तर लईच होती. तसल्या थंडीत आम्ही गाडीवर चाललो होतो आणि आपले स्वामी समोरच उभारले होते. त्यामुळे महेशला तिथून वापस पाठवलो. तिथून स्वामी आणि मी चाललो इटकळला, कारण तिथून सावकाराला पण घ्यायचं होतं. आणि आम्ही कमानी पैसे उभारलो, कारण सावकारातून यायचं होतं. नंतर सावकार आल्यावर तिथून आम्ही निघालो. आणि आज आम्हाला 7 मिनिटात काय आपण करून पॅसेज बसवायचं आहे, कारण आमचं पेपर लई जवळ आलंय. पहिले तर चहा पिऊन घेतलो, कारण आज सकाळ सकाळी थंडी लई वाजत होती. चहा वगैरे पिऊन झाल्यावर आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट आलो पंपावरती, कारण आमच्या गाडीत पेट्रोल टाकायचं होतं. पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही आलो सेंटरवरती. आणि आज कोण पण नव्हतं, कारण आम्ही लईच लवकर आलतो. त्यामुळे सकाळ सकाळी तर कोणच नव्हतं. सेंटर मध्ये फक्त आम्ही 3-4 जण होतो. आणि त्या दिवशी शनिवारी पेपर दिले, आज तपासत होते. आणि मला फक्त 9 मार्क पडले होते, कारण मी पेपर अंदाजे लिहिलो होतो. आणि आज शेवटी 7 मिनिटात पॅसेज बसलं. डायरेक्ट 30 मार्क पडले. आणि दुसऱ्या पॅसेजला डायरेक्ट फेल झालो. आणि माझी अजून पण स्पीड बसत नव्हती. नंतर थोडं स्पीड घेतल्यावर माझं पॅसेज बसलं. आणि हे पॅसेज पण 7 मिनिटात बसलं होतं, पण फक्त मार्क कमी पडले होते, कारण आमचे चुकाले होत होते. आणि माझ्यासोबत सावकारची पण स्पीड बसली होती. बाहेर जाऊन यूज तर माझी जागा धरली होती. त्यामुळे आम्ही 2 जण बाहेर येऊन बसलो, कारण आतमध्ये आम्हाला जागाच नव्हती. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.